ओम राम कृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. सद्गुरु श्री कृपामयी माता की जय. तुम्हा मान्य स्वामी ऐसे घडावे, मना माझी प्रतिकूल अनुकूल व्हावे. विकल्पतया आड काही न येवो, असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो. स्वामी तुम्ही हो. स्वामी तुम्ही हो. तुम्हा सर्व भाविक श्रोत्यांना वंदन करून आजच्या विषयाकडे वळते. आज आपण भगवंताच्या विश्वरूपाचे दर्शन घेणार आहोत. आजचा पहिला श्लोक आहे. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत् प्रहृष्यत्यनुरज्यते च. रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति, सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघाः. या अध्यायाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे शांत रसाबरोबर अद्भुत रसाचेही दर्शन घडणार आहे. एरवी संपूर्ण गीता ही शांत रसाची आहे, पण या अध्यायात मात्र शांत रसाच्या घरी अद्भुत रस पाहुणा आलाय. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अमावास्येच्या दिवशी चंद्र सूर्य जसे एकमेकांना भेटतात, प्रयाग क्षेत्री गंगा यमुना जशा एकमेकांना भेटतात, तसे हे दोन्ही रस या 11व्या अध्यायात भेटले आहेत. या अध्यायात प्रारंभीच अर्जुन भगवंतांना सांगतो, हे भगवंत, आपण माझ्यावर कृपा करून माझ्याविषयीच्या आपुलकीने जिव्हाळ्याने हे जे गोपनीय गुह्य ज्ञान मला दिलेत, त्या ज्ञानाच्या श्रवणाचा परिणाम म्हणून माझा मोह दूर झाला. अध्यात्मज्ञान हे गुह्य आहे. स्वामी श्री वरदानंद भारती यांनी गोपनीय, गूढ आणि गुह्य या वरकरणीसारख्या वाटणाऱ्या शब्दातील अर्थछटा उलगडून दाखवल्यात. स्वामीजी म्हणतात, गोपनीय म्हणजे दाखवायचे नसते ते, आणि गूढ म्हणजे जे दिसत नाही ते, आणि गुह्य म्हणजे अतिशय खोल, फार गंभीर असे तत्वज्ञान. अध्यात्मज्ञान हे असे आहे म्हणून त्याला गुह्य म्हटलंय. आणि अर्जुनाचा मोह गेला म्हणजे काय, तर एका भगवंताशिवाय या विश्वात दुसरे काहीच नाही याचे आकलन त्याला झाले. आणि तसेच ते अविनाशी आणि अव्यय आहेत हेही त्याला कळलं. उत्पत्ती आणि प्रलय हेही भगवंताच्या स्वाधीन आहेत. हे सांगत असताना भगवंतांना अर्जुनाने कमलनयना अशी गोड हाक मारली आहे. आणि पुढे तो हळूच म्हणतो, आपले ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बल आणि तेजयुक्त ईश्वरी स्वरूप मला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे. सख्य भक्तीच्या जवळकीच्या नात्यातून तो हे भगवंतांना सांगतो. पण त्याला पुन्हा असा प्रश्न पडतो की अरे, आपण आपली इच्छा प्रकट केली खरी, पण आपण फारच अधिकारवाणीने बोललो का? मर्यादा तर सोडली नाही ना. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण हे रूप पाहू शकू का? खरोखरच आपली पात्रता आहे तेवढी? एक ना दोन अनेक विचार तरंग अर्जुनाच्या मनात उठले. ही सर्व उत्तम शिष्याची, उत्तम भक्ताची लक्षणं आहेत. आपणही देवाकडे अनेक गोष्टी मागत असतो, त्यासाठी नवस सायास करतो, व्रतवैकल्य करतो, पण ही गोष्ट मिळण्याची खरंच आपली पात्रता आहे का, असा विचार चुकून सुद्धा आपल्या मनाला शिवत नाही. आपण ईश्वराला सर्वशक्तिमान जरूर मानतो, पण तो सर्वज्ञ आहे
आपल्याला एखादी गोष्ट देणे हे आपल्या हिताचं आहे किंवा नाही हे त्यालाच कळते, असा दृढ विश्वास मात्र आपल्या मनात नसतो. आपल्याला वाटतं की मी जी जी मागणी करेन ती परमेश्वराने पुरवावी. पण अर्जुन म्हणतो, माझी ही इच्छा आहे खरी, पण हे पाहण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे का? खरंच आहे. अध्यात्मातले दिव्य अनुभव घ्यायचे असेल तर तेवढी पात्रता असावीच लागते. रामकृष्ण परमहंस ज्या कालीमातेच्या मंदिरात पुजारी म्हणून काम करत होते ते राणी रासमणीचं मंदिर होतं. आणि राणीचे जावई माथुर बाबू हे सुद्धा देवीचे भक्त होते. त्यांनी रामकृष्णांना अनेक वेळा पूजा करताना भावसमाधीत गेलेलं पाहिलं होतं. त्यांना वाटायचं, आपली सुद्धा अशी अवस्था झाली तर किती छान होईल. ते रामकृष्णांना म्हणायचे, मला भावसमाधी घडवा. पण रामकृष्ण काही फारसे लक्ष देत नव्हते त्यांच्याकडे. अखेर एक दिवस त्यांनी खूपच हट्ट केल्यावर रामकृष्ण म्हणले, बरं. रामकृष्ण स्वतः भावसमाधीत गेले. त्यांनी त्यांच्या माथ्यावर हात ठेवला. माथुर बाबूंना समाधी लागली, पण थोड्याच वेळात ते किंचाळू लागले, आरडाओरडा करू लागले. ते दिव्य तेज सहन करण्याची पात्रता आणि सामर्थ्य असावं लागतं. म्हणून अर्जुन म्हणतो की माझ्यात जर हे सामर्थ्य असेल, मी त्या योग्यतेचा असेल आणि असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला हे दिव्य दर्शन घडवा. अर्जुनाची ही नम्र विनंती ऐकून भगवंताचे हृदय द्रवले. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, कृपामृताचा पूर्ण मेघ म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन हा तर वर्षाकाळ, मग मेघ बरसायला कितीसा वेळ लागणार? भगवंताकडे भक्ताचा वशिला फार मोठा असतो. अर्जुनाने इच्छा प्रकट केली आणि परमेश्वराने परमात्म्याने विश्वरूपाचा खेळ मांडला. नाना प्रकारची, नाना रूपाची, नाना रंगाची अलौकिक रूपे त्यांनी दाखवली. भगवंताच्या रूपामध्ये, आकृत्यांमध्ये अनेक प्रकारची विविधता आहे. भगवंताने जी सृष्टी निर्माण केली आहे ती सृष्टी ही विविधतेने परिपूर्ण आहे. आता तांबडा रंगच बघा, उगवलेल्या सूर्यासारखा असतो, अस्ताला जाणाऱ्या सूर्यासारखा असतो, तापवलेल्या तांब्यासारख्या, झाडाला नुकत्याच फुटलेल्या पालवीसारखा आणि एखाद्या तांबड्या जास्वंदीसारखा. नक्की कसा असतो? किती विविध रंगछटा आहेत एकाच रंगात. आता गोड चव म्हटली तरी साखरेची गोडी वेगळी, गुळाची वेगळी आणि मधाचीही वेगळी. त्याचप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येक माणसात काहीतरी वेगळेपणा असतोच. हे विविधरूपी विश्वरूप भगवंताने अर्जुनाला दाखवलं. स्वतःच्या रूपामध्ये भगवंताने आदितीच्या 12 पुत्रांना, 8 वसूंना, 11 रुद्रांना आणि 2 अश्विनी कुमारांना आणि 49 मरुद्गणांना दाखवलं. आणखीनही यापूर्वी न दाखवलेली आश्चर्यकारक रूपे भगवंतांनी अर्जुनाला दाखवले. यापैकी अश्विनी कुमार हे वेदकाळापासून प्रख्यात देवता आहेत. हे जुळे भाऊ देवांचे धन्वंतरी आहेत. रोगग्रस्तांना व्याधिमुक्त करणारे दिव्य चिकित्सक आहेत. रेभ ऋषींना छिन्नविच्छिन्न करून समुद्रात फेकले होते. रेभ ऋषींनी यांचा धावा केला असता अश्विनी कुमारांनी त्यांना बाहेर काढून त्यांचे तुटलेले अवयव सांधून दिले. जखण म्हातारा झालेल्या चरक ऋषींना पुन्हा तरुण केले. याप्रमाणे अश्विनी कुमारांनी अनेकांना व्याधिमुक्त केले. भगवंत अर्जुनाला इथे गुडाकेश असं संबोधतात. गुडाकेश म्हणजे ज्याने निद्रेवर विजय मिळवला आहे तो. अर्जुन सदैव सावध असतो. अशा अर्जुनाला भगवंत सांगतात, माझ्या ठिकाणी असलेले चराचर विश्व पहा. ते एकत्र आलेले आहेत तरीही स्वतंत्र आहे, वेगवेगळं आहे.
भगवंताच्या ठिकाणी सर्व चरसृष्टी तसेच अचरसृष्टीही एकत्र आलेली आहे. तरीही त्याचे स्वतंत्रपण अर्जुनाला जाणवते. झरोक्यातून पडणाऱ्या प्रकाशाच्या किरणात सूक्ष्म धुळीकण खाली वर होताना दिसतात. तसेच प्रत्येक अवयवाच्या सांध्यातून ब्रह्मांडे भ्रमण करताना दिसत होती. असे हे भव्य दिव्य रूप अर्जुन चर्मचक्षुने कसं पाहणार? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आंधळ्याला आरसा दाखवून काय उपयोग, किंवा बहिऱ्याला गाण्याचा आनंद कसा घेता येणार? बेडकाला मकरंद किंवा बगळ्याला चांदण्याची काय गोडी? अर्जुनाच्या चर्मचक्षुच्या मर्यादा जाणूनच भगवंताने त्याला दिव्य दृष्टी दिली आणि ते म्हणतात, आता तू माझी ईश्वरी योग शक्ती पहा. महायोगेश्वर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिव्य दृष्टी प्रदान केली. त्यामुळे परमेश्वराचे ऐश्वर्ययुक्त दिव्य स्वरूप पाहण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये आले. ध्रुव बाळाच्या कठोर तपश्चर्येने भगवंत प्रसन्न झाले, त्याच्यापुढे प्रकट झाले. पण ध्रुव बाळ इतका लहान होता की भगवंतापुढे काय बोलावे हे त्याला सुचेना. मग भगवंतानीच त्याच्या गालाला शंख लावला. तेव्हा तो बालक वेदांनाही लाजवेल अशी भगवंताची स्तुती करू लागला. भगवंत कृपाप्रसाद करतात आणि तो कृपाप्रसाद ग्रहण करण्यासाठी भक्ताला सामर्थ्यही देतात. अर्जुनाला जे विश्वरूप दिसलं त्यामध्ये काय काय होतं असं विचारण्यापेक्षा त्यात काय नव्हतं हेच विचारणं सोयीस्कर ठरेल. परमेश्वराच्या त्या विराट स्वरूपाला अनेक तोंडे, अनेक डोळे, नाना आश्चर्यकारक दर्शनं होती. अनेक अलंकार, पुष्कळ दिव्य शस्त्रे धारण केली होती. दिव्य माळा, वस्त्रे होती. दिव्य गंधाने विभूषित सर्व प्रकारच्या आश्चर्यांनी युक्त अनंत स्वरूप, सर्व बाजूनी तोंड असलेल्या विराट स्वरूपाला अर्जुनाने डोळे भरून पाहिले. भगवंताचे हे विश्वरूप रणांगणावर प्रकट झाले. पण ते रणांगणावर फक्त अर्जुनालाच दिसले आणि राजवाड्यात बसून धृतराष्ट्राला रणभूमीची वार्ता सांगणाऱ्या संजयला दिसले. कारण संजयला व्यासाने दिव्यदृष्टी दिली होती. त्यामुळे या दोनच व्यक्ती हे विश्वरूप पाहू शकल्या. वास्तविक विश्वरूप भगवंताने अर्जुनासाठी प्रकट केले, पण त्याचा लाभ संजयलाही झाला. वधूवराचे मेळणी वऱ्हाडिया लुगडी लेणी. लग्नात वधूवरांना आहेर मिळतो, पण त्यांच्याबरोबर वऱ्हाडातील मानकरी मंडळींनाही आहेर मिळतो. तसा हा विश्वरूपाचा प्रसाद संजयला मिळाला आणि त्याने तो अत्यंत प्रभावित झाला. हजारो सूर्य एकत्र उगवल्यावर जो प्रकाश पडेल तोही कदाचित या विश्वरूप महात्म्याच्या तेजापेक्षा कमी असेल. म्हणजे किती प्रचंड तेज असेल याची कल्पना करा. आणि एवढं हे प्रखर तेज चर्मचक्षु काय पाहणार? म्हणून अर्जुनाला भगवंतानी दिव्य चक्षु दिले, दिव्य दृष्टी दिली. अर्जुनाने अनेक प्रकारात विभागलेले संपूर्ण जग भगवान श्रीकृष्णाच्या शरीरात एकत्र पाहिले. प्रत्येकाची काहीतरी वैशिष्ट्ये आहेत, तरीही ते भगवंताच्या ठिकाणी एकत्र आहे. पाण्यावर उठलेले तरंग वेगळे दिसतात, तरी ते पाण्यातच असतात, पाण्यामुळेच असतात. त्याचप्रमाणे हे विविधतेने नटलेले विश्व भगवंताच्या ठायी स्थिरावलेले आहे. भारतीय संस्कृती ही विविधतेमध्ये एकता पाहते. अर्जुनाने ते भव्य, दिव्य आणि तितकेच अद्भुत रूप पाहिले. त्यातील विविधता, उदात्तता पाहिली. या रूपाचा अंत पार दिसत नाही हेही त्याच्या लक्षात आले आणि तो अगदी भारावून गेला. आतापर्यंत त्याच्यासमोर त्याचा सखा श्रीकृष्ण उभा होता आणि अचानकच त्यामध्ये विश्वरूपाचे दर्शन झाले. तो जसा आश्चर्यचकित झाला तसा आनंदूनही गेला. श्रीकृष्णाबद्दलची त्याची श्रद्धा अधिक उचंबळून आली. अंगावर रोमांच उभे राहिले.
डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. अष्टसात्विक भावांची जणू चढाओढच लागली आणि आपोआप त्याचे हात जोडले गेले, मस्तक झुकवले गेले आणि तो सांगू लागला, देवा, मी आपल्या या दिव्य देहात संपूर्ण देवांना, अनेक प्राणीमात्रांच्या समुदायांना, कमळाच्या आसनावर विराजमान झालेल्या ब्रह्मदेवाला, शंकराला, सर्व ऋषींना आणि अनेक दिव्य सर्पांना पाहते. जत्रेत गेलेलं लहान मूल जसं आपल्या आईला सांगेल, आई, हा बघ फिरता पाळणा, ते बघ मिठाईचे दुकान, आणि खेळण्याचे दुकान दृष्टीस पडल्यावर एकदमच ओरडेल, आई ग, ते बघ खेळण्याचे दुकान, किती खेळणी आहेत अबब. अशीच अर्जुनाची अवस्था झाली. देवा, मी ब्रह्मदेवाला पाहिले, शंकराला बघितले आणि कितीतरी सर्पसुद्धा बघितले, हे तो पुन्हा पुन्हा सांगू लागला. आश्चर्याने ओसंडलेल्या शब्दाने पुढे म्हणतो, देवा, मी तुम्हाला अनेक बाहू, पोटे, तोंडे आणि डोळे असलेले, त्याचप्रमाणे सर्व बाजूनी आपली अनंत रूपं असलेलं हे रूप पाहते. पण मला काही आपला अंत दिसत नाही, मध्य दिसत नाही की आरंभही दिसत नाही. आता ज्याला आरंभ आणि अंतच नाही, त्याचा मध्य तरी कसा असेल? अर्जुन पुढे वर्णन करतो, भगवंताने डोक्यावर मुकुट धारण केला आहे, हाती चक्र आणि गदा धारण केली आहे. हे स्वरूप प्रकाशमान तर इतके आहे की प्रज्वलित अग्नी आणि सूर्यतेज एकत्र आले आणि इथे तर एक सूर्य नाही तर सहस्त्र सूर्य एकत्र आल्याप्रमाणे तेज आहे. हे तेज इतके प्रखर आहे की कल्पांताच्या विजांनी संपूर्ण आकाश व्यापून टाकलंय. अर्जुनाच्या दिव्य चक्षुंना सुद्धा हे तेज पाहताना त्रास होतो. अर्जुन पुढे सांगतो, देवा, तुझे हे विस्मयचकित रूप पाहताना आश्चर्यचकित होण्यासही मला वेळ नाही. इतकी एकामागून एक आश्चर्य पाहतोय आणि त्यामुळे तो चकित व्हायचं सुद्धा विसरून गेला. इथे अर्जुनाने भगवंताला अप्रमेय असं म्हटलंय. प्रमेय म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल निश्चित सांगता येते ती. पण भगवंत अप्रमेय आहेत, त्यांच्या रूपाबद्दल निश्चित सांगता येत नाही. कितीही शब्दभांडार ओतलं तरी भगवंताचे नेमके आणि परिपूर्ण वर्णन करता येत नाही. म्हणूनच वेदही नेती नेती म्हणून गप्प बसले. अर्जुनाला भगवंताचे हे भव्य दिव्य विश्वरूप दिसले, पण फक्त बाह्यरूपाची व्यापकताच अर्जुनाच्या लक्षात आली असं मात्र नाही, तर परमेश्वराच्या स्वरूपाचे मर्मही त्यांनी जाणले. अर्जुन म्हणतो, या जगात जे जाणण्याजोगे परमतत्व आहे ते परब्रह्म आपण आहात. म्हणजे जगात जे जाणलेच पाहिजे ते परमात्मा आहेत. आपण लौकिक जगात बऱ्याच गोष्टी जाणण्याची धडपड करतो, त्यासाठी अथक प्रयत्न करतो. त्या सगळ्या गोष्टी व्यवहाराच्या दृष्टीने उपयोगी असतीलही, त्यामुळे त्या निश्चितच अनिवार्य आहेत, यात शंका नाही. पण त्याचबरोबर आपले मुख्य ध्येय परमात्म्याचे स्वरूप जाणणे आहे, हे विसरता कामा नये. समजा आपल्याला बाहेरगावी जाण्यासाठी रेल्वे पकडायची आहे. आपण स्टेशनवर आलेले आहोत. गाडी सुटायची वेळ व्हायला एखाद दुसरा मिनिटच शिल्लक आहे. अशा वेळी आपण पळत पळतच प्लॅटफॉर्म गाठतो आणि गाडी पकडतो. तेव्हा गाडी पकडणं हे आपलं उद्दिष्ट असतं. पळणे हा उद्देश नसतो. गाडी पकडण्यासाठी पळणे एवढाच हेतू असतो. आणि जर प्लॅटफॉर्मवर पोचल्यावर सुद्धा आपण गाडीत न चढता मी कसा डौलदार पळतो, माझ्यात किती ऊर्जा आहे, हे दाखवण्यासाठी पळत राहिलो तर काय उपयोग? सांसारिक गरजा भागल्यावर, आपली कर्तव्य कर्म संपल्यावर सुद्धा हव्यासापोटी माणसं अनेक गोष्टी अहंकाराने, आसक्तीने करत राहतात, भौतिक गोष्टींच्या मागे लागतच राहतात. हा अविचार सोडून दिला पाहिजे आणि ज्या परमेश्वराला जाणायचं आहे त्याच्या भक्तीमध्ये, त्याच्या चिंतनात मग्न व्हायला पाहिजे. थोडक्यात काय, परमेश्वर हा जाणण्याजोगा आहे आणि तोच या जगाचा आधार आहे.
तोच अविनाशी आणि सनातन पुरुष आहे हे अर्जुनाने जाणले होते. आपणही ते जाणले पाहिजे. आपल्याला घडलेल्या विश्वरूपाचे वर्णन करताना अर्जुन पुढे म्हणतो, भगवन, आपण अनंत सामर्थ्याने युक्त असून चंद्र सूर्य आपले नेत्र आहेत आणि मुख तर पेटलेल्या अग्नीप्रमाणे आहे. आपण आपल्या तेजाने जगाला तापवत आहात. यावरून भगवंताचे सामर्थ्य किती आहे याची थोडीफार कल्पना येते. भगवंताचे विश्वरूप इतकं भव्य आहे की पृथ्वीच्या वरती जे काही लोक आहेत ते सगळे लोक, पृथ्वी आणि आकाश यातील सर्व अंतर भगवंताने व्यापून टाकले आहे. भगवंताचे हे उग्र आणि अद्भुत रूप पाहून त्रैलोक्य भयभीत झाले आहे. भगवंताचे महान रूप पाहून त्याला इथे महात्मन असं संबोधलंय. विजेचा लोळ डोळे दिपवणारा असतो, तसा त्याचा स्पर्शही असह्यच असतो. तसंच हे भगवंताचे रूप तेजोमय पण भयभीत करणारे आहे. देवांचे समुदाय या विश्वरूपात शिरत आहेत. काही घाबरून हात जोडून भगवंताच्या नामगुणाचे वर्णन करत आहेत, तर काही महर्षी आणि सिद्धांचे समुदाय सर्वांचे कल्याण असो, स्वस्ती स्वस्ती अशी मंगल कामना करून उत्तम उत्तम स्तोत्रे गात आहेत. जणू भगवंताचे हे रूप पाहून त्यांची वाचा अनावर झाली आहे. ज्या देवदेवतांच्या माध्यमातून भगवंत हे विश्वचक्र चालवत आहेत, त्या देवदेवतांनाही आश्चर्य वाटते की परमात्मा समग्र प्रकट होऊन प्रलय का करत आहे. अर्जुन व्याकुळ होऊन सांगतोय, हे महाबाहो, आपले अनेक तोंडे, अनेक डोळे, अनेक हात, मांड्या असलेले, अनेक पोटांचे आणि अनेक दाढांमुळे अतिशय भयंकर असे हे महान रूप पाहून सर्व लोक व्याकुळ होत आहेत. मी सुद्धा व्याकुळ झालोय. अर्जुन खरोखरच व्याकुळ झालेला दिसतोय. वास्तविक अर्जुन हा धैर्यशील योद्धा आहे. अश्वस्थामाने घाबरून ब्रह्मास्त्र सोडलं होतं. द्रोणाने चिडून ब्रह्मास्त्र वापरलं होतं. पराभवाच्या भयाने कर्णाने इंद्राने दिलेली वासवी शक्ती वापरली होती. पण अर्जुन मात्र त्याच्याकडे असलेलं पाशुपतास्त्र एकदाही वापरत नाही. यावरूनच त्याच्या धैर्यशील अंतःकरणाची कल्पना येते. पण अशा या धैर्यशील अर्जुनालाही भयकंपित करणारे हे विश्वरूप किती महाभयंकर असेल याची किंचितशी कल्पना आपल्याला येऊ शकते. अर्जुन म्हणतो, हे विष्णू, आकाशाला जाऊन भिडलेल्या तेजस्वी, अनेक रंगांनी युक्त, पसरलेली तोंडे आणि तेजस्वी विशाल डोळे असलेल्या आपल्याला पाहून भयभीत अंतःकरण झाल्याने माझं धैर्य आणि शांती नाहीशी झालेली आहे. विकराल दाढांमुळे आपण फारच भयानक दिसत आहात. प्रलय काळाच्या अग्नीसारखी आपली तोंडे प्रज्वलित झाली आहेत. त्यामुळे मला दिशाही कळेनाशा झाल्या आहेत. भगवान श्रीकृष्ण आत्तापर्यंत अर्जुनापुढे मानवी रूपात होते आणि एकदमच श्रीकृष्णाच्या जागी हे दुसरं अद्भुत, भयकारी आणि अग्नीचा लोळ दिसावा असं रूप दिसू लागलं. आपण विश्वरूप दाखवा असं सांगितल्यामुळे भगवंत क्रोधित होऊन हे भयानक रूप तर दाखवत नाही ना, अशी शंकाही त्याच्या मनाला चाटून गेली असावी. एखाद्या बिकट परिस्थितीत आपल्या प्रेमळ प्रीत्याचे क्रोधित रूप पाहून मूल जसं घाबरून जातं, तशीच काहीशी अर्जुनाची स्थिती झाली असावी. म्हणून तो प्रार्थना करतो, दंष्ट्रा कराला निचते मुखानी दृष्ट्वैव काला नलसन्निभानी दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. हे देवाधिदेवा, हे जगन्निवासा, आपण प्रसन्न व्हा. अर्जुन अधिकाधिक भयभीत होण्याचं कारण म्हणजे त्याला दिसत होतं की धृतराष्ट्राचे पुत्र म्हणजे त्याचे चुलत बंधू राजसमुदाय त्या विश्वरूपात प्रवेश करत होता.
इतकंच नव्हे तर भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कर्ण आणि पांडवांकडचेही काही प्रमुख योद्धे त्या विश्वरूपाच्या तोंडात वेगाने धावत घुसत आहेत. भगवंताचे हे मुख विकराल दाढांमुळे भयानक दिसत होते. कित्येकांची डोकी चिरडली गेली होती आणि ती दाताच्या फटीत अडकलेली दिसत होती. भीष्म पितामह अर्जुनाला अत्यंत वंदनीय, त्यांच्या मांडीवर खेळत अर्जुन मोठा झाला होता. ते सुद्धा या काळाच्या मुखात शिरताना दिसत होते. ज्या गुरु द्रोणाचार्यांमुळे अर्जुन श्रेष्ठ धनुर्धर झाला, त्यांचीही तीच गत झालेली दिसत होती. युद्धाची अजून सुरुवातही झाली नव्हती, पण पुढे घडणाऱ्या या गोष्टी अर्जुनाला स्पष्ट दिसत होत्या. अर्जुन म्हणतो, भगवन, नद्या जशा स्वाभाविकच समुद्राच्या दिशेने धाव घेतात आणि समुद्राच्या पोटात शिरतात, त्याप्रमाणे हे सर्व वीर आपल्या धडाडून पेटलेल्या तोंडात शिरत आहेत. पतंग जसा मोहवश होऊन अतिशय वेगाने ज्योतीवर झडप घालतो आणि स्वतःचा सर्व नाश ओढवून घेतो, त्याचप्रमाणे हे सर्व लोकही आपल्या स्वतःच्या नाशासाठी अतिशय वेगाने धावत आपल्या मुखात प्रवेश करत आहेत. यथा नदीनां बहवंबुवेगास् समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति. सामान्य माणसांच्या जीवनातही तीच कथा आहे. क्षणाक्षणाला काळ आपल्या आयुष्याचा घास घेत असतो, पण आपल्या ते लक्षात सुद्धा येत नाही. अर्थात याचा अर्थ असा नाही की प्रत्येक क्षण मृत्यूच्या भीतीने कुढत राहायचं. उपजे ते नाशे हा सृष्टीचा नियम आहे, पण या नाशाचे भान दुःखात आणि आनंदात ठेवायला हवे. तरच जीवन जास्त अर्थपूर्ण होते, त्याची गुणवत्ता वाढते, आध्यात्मिक आणि भौतिक विकास साधला जातो. काही लोक हजारो कोटींची संपत्ती जमवतात. बंगले, गाडी, दाग दागिने आणि काय काय असतं देव जाणे. या साऱ्याची गणतीच नसते, पण तरीही इतकं सगळं असूनही त्यांची हाव संपत नाही. अवैध मार्गाने धनसंचय चालूच असतो. अगदी आयशा आरामात जगायचं म्हटलं तरी एका कुटुंबाला अशी किती संपत्ती लागते, पण यांची लालसा संपतच नाही. जणू काही ते या पृथ्वी तलावर कायमचेच राहायला आले आहेत, किंवा जाताना मृत्यूसमयी त्यांना ही संपत्ती बरोबर नेता येणार आहे. खरंच अशी काही सोय नाही हे आपल्यासारख्या सामान्य जनांचं नशीब. नाहीतर काय अनर्थ ओढावला असता देवच जाणे. जीवन आनंदाने जगावं, पण एक कायमच लक्षात ठेवायला हवं. समुद्राकडे धावणाऱ्या नदीप्रमाणे, ज्योतीवर झेपावणाऱ्या पतंगाप्रमाणे आपण काळाच्या मुखात ओढले जात आहोत. समर्थ रामदासांनी सांगितलंय, मरणाचे स्मरण असावं. भगवंत जणू लसलसत्या जिव्हानी विश्वाचा घास घेत होते. अर्जुन कळवळून म्हणतो, भगवंता, अरे तू किती उग्र होत आहेस, याचं तुला भान आहे का? तू परमात्मा आहेस, विश्वाचा पालन करतायस, मग तू असा मारक का होत आहेस? तुझ्या मनात तरी काय आहे? स्पष्ट काय ते बोल बाबा. भगवंताच्या त्या उग्र दर्शनाने अर्जुनाची व्याकुळता क्षणाक्षणाला वाढत चालली होती. काही वेळापूर्वी त्याच्या पुढे त्याचा प्रिय श्रीकृष्ण उभा होता आणि त्याऐवजी आता हे भयंकर रूप दिसायला लागले. म्हणून तो विचारते, हे उग्र रूप असणारे तुम्ही कोण आहात? त्या महाभयंकर रूपाला घाईघाईने नमस्कार करून तो म्हणतो, तुम्ही प्रसन्न व्हा, प्रसन्न व्हा. भगवंत त्या प्रश्नाला तत्परतेने उत्तर देतात. ते म्हणतात, मी लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाळ आहे. कलयती काल हा, सगळ्यांना खाऊन टाकतो तो काळ. समोर प्रचंड रूपात हा काळच उभा आहे. भगवंताच्या अवताराची 3 प्रयोजने खुद्द भगवंतांनीच सांगितली आहेत. सज्जनांचं रक्षण, दुर्जनाचा संहार आणि धर्माची संस्थापना, ही 3 कार्य.
सज्जनांच्या रक्षणा इतकेच दुर्जनांचा संहार करण्याची आवश्यकता आहे. किंबहुना सज्जनांच्या रक्षणासाठी दुर्जनांचा संहार करावा लागतो. समाजाची घडी नीट बसवण्यासाठी दुष्टांचे निर्दालन करावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, दया तिचे नाव भूतांचे पालन, आणिक निर्दालन कंटकांचे. दासगणू महाराज थोडे परखड उदाहरण देतात. ते म्हणतात, जंतही उदरी निपजती, म्हणून का त्याला पोसिती कुणी नरभूषणा. पायाला गँग्रीन झाले तर पाय कापावाच लागतो. पाय तर आपलाच असतो ना, पण जीव वाचवायचा असेल तर आपदधर्म म्हणून पाय कापावाच लागतो. तेव्हा दुर्जनांचा संहार करण्यासाठी भगवंताने हे उग्र रूप धारण केले. दुष्टांची कृत्येच त्यांच्या विनाशाला कारणीभूत ठरतात. माऊलींनी त्यांचे उत्तम वर्णन केलेले आहे. आम्ही मृत्यूचेही प्राण हरू, जगाचा घोट घेऊ, पृथ्वी गिळून टाकू, अंतराळ जाळून टाकू, असा अहंकार त्यांच्या रोमारोमातून ओसंडून वाहत होता. याच अहंकारातून ते अधर्माच्या बाजूने शड्डू ठोकून उभे राहिले. यांचा संहार करण्यासाठी मी काळ होऊन प्रकट झालो आहे, असं भगवंत स्पष्ट करतात. आणि ते पुढे असंही सांगतात की या सर्वांचा नाश अटळ आहे. तू मारले नाहीस तरी ते मरणारच आहेत. तेव्हा यांना मारून मला पाप लागेल असा विचार करू नकोस, किंवा मी मारतो हा अहंकारही सोड. सत्तेच्या मदाने उन्मत्त झालेले तुझे हे आप्त स्वकीय त्यांच्या कर्माने मेलेलेच आहेत. त्यांचा नाश करून त्यांच्या दुष्ट कर्माचे शासन मी दिले. आता त्यांची स्थिती पेंढा भरलेल्या बुजगावण्याप्रमाणेच आहे. आता त्यांना मारण्याचे निमित्त तू हो, निमित्त मात्र भवसव्य साची. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच गाठ, अशी एक म्हण आहे. इथे योगायोग दाखवायचा आहे, पण त्या योगायोगाचे कारण कावळा नाही, तो फक्त निमित्त आहे. फांदी कमकुवत झाली होती, कदाचित तिला चिरही गेली असेल, पण कावळा बसण्याचे निमित्त होऊन ती तुटली इतकेच. त्या दिव्य पण महाभयंकर विश्वरूपाच्या तोंडून हे ऐकताना अर्जुन थरारून गेला. कलाय आणि खंज या राक्षसांच्या संहारासाठी मदत केल्यामुळे इंद्राने त्याला एक स्वर्गीय मुकुट दिला होता. तो मुकुट धारण करणारा हा धैर्यशील शूर योद्धा किरीटी अर्जुन. त्याच्या शौर्याचे भूषण त्याच्या मस्तकावर होते, पण तोही थरथर कापत होता. यामध्ये केवळ भयच नव्हते, तर भगवंताची भक्तीही उच्चांबळून आली होती. अत्यंत सद्गदित होऊन अर्जुनाने भगवंताला नमस्कार केला. अर्जुन त्याच्या या भावविभोर अवस्थेत एक त्रिकाला बाधित सत्य सांगतोय. ते म्हणजे भगवंताचे गुणसंकीर्तन हेच खऱ्या आनंदाचे कारण आहे. तोच शाश्वत आनंद आहे. पण आपल्या हे लक्षातच येत नाही. अगदी खात्रीने जिथे आनंद मिळत आहे तिथे तो आपण शोधत नाही आणि दुसरीकडेच शोधत बसतो. नवीन वस्तू विकत घेताना त्याची गॅरंटी किती, साधारण किती वर्ष टिकेल याची चौकशी करतो. पण ज्या भगवत भक्तीमुळे मिळणाऱ्या आनंदाची 100% खात्री आहे, त्याच्या वाट्यालाही जात नाही. भगवंत प्रेमातून मिळणारा आनंद याच जन्मात नाही तर पुढल्या जन्मीही तुमच्या सोबत येत असतो. पण लक्षात कोण घेतो? भगवंताच्या नामस्मरणासाठी कसलंच बंधन नाही. सोवळ्या ओळ्याचं बंधन नाही, कर्मकांडाचं बंधन नाही, की मुहूर्त पाहायला नको. अर्जुनाने पुढे सांगितले की तुझ्या कीर्तीचा प्रभाव एवढा आहे की राक्षस भयभीत होऊन दशदिशात पळत आहेत. ज्यांना महान सिद्धी प्राप्त झाल्या आहेत असे सिद्ध पुरुषही तुझ्या पुढे नतमस्तक होत आहेत, कारण त्यांना माहीत आहे सिद्धीचा उद्गाता प्रत्यक्ष भगवंतच आहेत. या विश्वरूपाचे थोरपण अर्जुनाला पुरेपूर कळून चुकले. म्हणून तो त्याची स्तुती करताना म्हणतो, ब्रह्माचेही अधिकारण आणि सर्वात श्रेष्ठ असणाऱ्या आपल्याला हे नमस्कार का करणार नाहीत?
इतकंच काय तर सत आणि असत याच्या पलीकडे असणारे सच्चिदानंद घन ब्रह्म आपणच आहोत. भगवंत इतके पावन आणि पवित्र आहेत की त्यांच्यापाशी पाप क्षणभरही राहू शकत नाही. म्हणूनच राक्षस तिथून पळून गेले. सूर्य उगवल्यावर अंधार नावालाही शिल्लक राहत नाही. पुण्याला पाहून पाप घाबरते. दुष्ट दुर्जन कितीही माज दाखवत असले तरी ते सत्शील लोकांना मनातून घाबरतात. भगवंताची थोरवी वर्णन करताना अर्जुन म्हणतो, तुम्ही जगाचे पिता आहात, सगळ्या चराचराचे पिता आहात. जगात जे जे पूज्य मानले गेले आहे ते सुद्धा तुमच्या पुढे नतमस्तक होतात. तुमच्या तोडीचा या विश्वात कोणीही नाही, तर मग तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोण असणार? खरोखरच भगवंताला उपमा कोणाची देणार? कारण यासम हाच इतका तो एकमेव आहे, अद्वितीय आहे. त्याला कोणत्या मापात तोलता येणार? आणि त्याला मोजायचेच झाले तर फक्त भक्तीच्या मापाने मोजता येईल. अशा या सर्व श्रेष्ठ परमेश्वराच्या चरणावर लोटांगण घालून त्याने प्रसन्न व्हावे म्हणून अर्जुन प्रार्थना करतो. पूर्वी कधीही न पाहिलेले भगवंताचे ते विराट विश्वरूप पाहून अर्जुनाला आनंद झाला. आनंद अशासाठी की हे भव्य असे विश्वरूप, अद्वितीय असे विश्वरूप भगवंताने आपल्यासाठी प्रकट केले. म्हणून भगवंताचे आपल्यावर किती प्रगाढ प्रेम आहे याचा त्याला आनंद होतो. या एखाद्या लहान मुलाला वडिलांनी झोपाळ्यावर बसवून झोका उंच नेला की त्या मुलाला सुरुवातीला आनंद वाटतो, पण झोका जसा उंच उंच जायला लागतो तसा तो घाबरतो आणि रडकुंडीला येऊन थांबवा थांबवा असे ओरडतो. भगवंताचे आपल्यावरील प्रेम पाहून अर्जुन आनंदित झाला खरा, पण त्या अक्रार विक्रार रूपाची त्याला भीतीही वाटायला लागली. म्हणून तो व्याकुळ होऊन भगवंताची करुणा भाकू लागला. देवा प्रसन्न व्हा, मला आपले चतुर्भुज विष्णू रूपच दाखवा. अर्जुन भगवंताकडे हट्ट करतो, देवा मी तुमचे मुकुट धारण केलेले गदा आणि चक्र हातात घेतलेले रूप पाहू इच्छितो. म्हणून भगवंता तुम्ही तुमच्या चतुर्भुज रूपाने प्रकट व्हा. अर्जुनाचा हा बालहट्ट पाहून भगवंत त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात. अर्जुना, तुला हे रूप भयानक वाटत असले तरी तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठीच योगशक्तीच्या प्रभावाने हे तेजोमय रूप मी प्रकट केले आहे. भगवंत अर्जुनाला विश्वरूपाचे महत्त्व परोपरीने समजावून सांगतात. भगवंत सांगतायत म्हणून अर्जुनाला ते मान्यही आहे, पण तरीही त्याला विश्वरूपाबद्दल प्रेम वाटण्यापेक्षा भयच जास्त वाटते. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, विश्वरूप वस्त्राची घडी पार्थाच्या प्रेमामुळे भगवंताने उलगडून दाखवली. अर्जुनाने त्याचं रंग, रूप, पोत, लांबी, रुंदी सारं काही न्याहाळलं, पण ते वस्त्र काही त्याच्या पसंतीस उतरलं नाही. म्हणून भगवंताने पुन्हा पार्थावरच्या त्याच्या प्रेमामुळे ते वस्त्र आवरून त्याची घडी करून ठेवून दिली आणि आपले सुंदर, सौम्य, मधुर असे चतुर्भुज रूप अर्जुनाला दाखवले. श्रीकृष्णाचे ते मधुर रूप पाहून अर्जुनाला संतोष झाला आणि तो त्याच्या मूळ स्थितीला पुन्हा प्राप्त झाला. आता पुढला श्लोक आहे 12व्या अध्यायातला 16वा श्लोक. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतौ व्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. आपण आत्ता पाहिलं की 11व्या अध्यायात अर्जुनाला विश्वरूप दाखवलं आणि अर्जुनाच्या विनंतीवरून ते आवर्तही घेतलं. पण 11व्या अध्यायाचा समारोप करताना भगवंताने अर्जुनाला निक्षून सांगितले, अर्जुना, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वेद, तप, ज्ञान आणि यज्ञ या गोष्टींनीही माझे हे रूप पाहायला मिळणार नाही. देवांना सुद्धा हे रूप अप्राप्य आहे. केवळ आणि केवळ भक्तीमुळे माझे रूप प्रत्यक्ष पाहणे आणि माझ्याशी एकरूप होणे शक्य आहे. त्याच भक्तीचा महिमा
तोच भक्तियोग या 12व्या अध्यायात उलगडून दाखवला आहे. या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुनाने भगवंताला एक प्रश्न विचारला. सगुण भक्त आणि निर्गुण भक्त यापैकी उत्तम कोण? अर्जुनाने हा प्रश्न का विचारला असावं बरं? अर्जुनाला 11व्या अध्यायात विश्वरूप दाखवले, त्या विश्वरूपाची थोरवी सांगितली, पण अर्जुनाला सगुण रूपच थोर वाटत होते. म्हणून त्यांनी सगुण रूप दाखवण्याची विनंती केली, पण भगवंताला काही हे आवडलं नाही. आपण याला बहुमोल वस्तू दाखवली, पण याला मात्र याची किंमत नाही. याचं आपलं येरे माझ्या मागल्या आणि ताकण्या चांगल्या. परी नेणसी गावंढिया, गावंढळ म्हणून त्याला फटकारले. अर्जुन अधिकच बुचकळ्यात पडला. भगवंत निराकार निर्गुणाची एवढी का थोरवी सांगतायत? आपल्याला तर सगुण रूपच पसंत आहे. म्हणून त्याने भगवंताला स्पष्टच विचारलं, जे अनन्य प्रेमी भक्त सतत तुमच्यात युक्त राहून सगुण रूपाची पूजा करतात आणि जे केवळ अविनाशी निराकार ब्रह्माची उपासना करतात, यात श्रेष्ठ कोण? आणि भगवंतांनी निस्संदेहपणे निर्वाळा दिला, सगुण भक्त मला श्रेष्ठ वाटतो. हा निर्वाळा खुद्द भगवंताने दिलेला असल्यामुळे आपल्यासारख्या सामान्य जनांच्या दृष्टीने तो खूप महत्त्वाचा आहे. पण अर्थातच ही सगुण भक्तीही तितकीच श्रेष्ठ असावी लागते. भक्तीस मनोधर्म विकोनी घातला, असं माऊली म्हणते. त्या पद्धतीची ही भक्ती असावी लागते. या श्लोकामध्ये प्रिय भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत. भक्तीस मनोधर्म विकला म्हणजे भक्तीशिवाय कोणतीच गोष्ट त्याला आवडत नसते. तो फक्त परमेश्वराचाच असतो. श्रीकृष्ण मथुरेला गेले, ते पुन्हा परत आले नाहीत. गोपींनी त्यांची खूप वाट बघितली. नंतर गोपींनी निरोप पाठवला की बांधोनिया जिव्हारी उपासती, अशी आमची उपासना आहे. आम्ही तुला काळजापाशी बांधलेलं आहे. हिम्मत असेल तर तिथून निघून दाखव, अशी भक्ती असते. शिवाजी महाराजांनी भरपूर धनसंपत्ती नजराणा म्हणून तुकाराम महाराजांना पाठवला. महाराजांनी ती परत केली आणि वर पांडुरंगाला म्हटले, का माझी परीक्षा घेतोस? आम्हाला काही तुझं धन बिन नको, तुझी भक्ती दे, तुझं प्रेम दे. तुका म्हणे तुझी न लागे दासोडी, अशी ही भक्ती असते. आणि या प्रिय भक्ताची लक्षणं या श्लोकात सांगितलेली आहेत. गीतेमध्ये अनन्य भक्ताचे वर्णन वेगवेगळ्या रूपात केले. कधी तो स्थितप्रज्ञतेचे अलंकार घालून येतो, तर कधी ज्ञानी भक्त बनून येतो, तर कधी लाडका भक्त म्हणून भेटतो. हा श्लोक त्यापैकीच एक. यामध्ये अनपेक्ष, शुचिही, दक्षः, उदासीनः आणि गतव्यथः आणि सर्वारंभ परित्यागी हे प्रिय भक्ताचे गुण सांगितले. आता त्यापैकी आपण एक एक पाहूया. अनपेक्ष, ज्याला कशाचीच अपेक्षा नाही, कोणतेही कर्म तो केवळ कर्तव्य भावनेने करतो. परमेश्वराने आपल्यावर सोपवलेली ही जबाबदारी आहे, अशी त्याची भावना असते. याबाबत एक जिव्हाळ्याची पण नाजूक गोष्ट सांगते. मुलांनी आईवडिलांवर प्रेम करावं, इतकी माफक अपेक्षा सर्वांचीच असते आणि व्यावहारिकदृष्ट्या त्यात गैर काहीच नाही. पण अध्यात्माला मात्र हे तितकंसं मंजूर नाही. गोंदवलेकर महाराज सांगतात, मुलं ही परमात्म्याने आपल्याकडे सोपवलेली ठेव आहे. आपल्याकडे त्यांना सांभाळायला दिलं आहे, मोठं करायला दिलं आहे. आपण फक्त विश्वस्त आहोत. मुलांनी आईवडिलांची जबाबदारी घ्यावी, हा त्यांचा स्वधर्म आहे, पण आपल्याला त्याची अपेक्षा नको. इतकी अनपेक्ष भक्ती असली पाहिजे. शुचिही म्हणजे आत बाहेर शुद्ध. शरीराची शुद्धी किती आवश्यक आहे हे कोरोनाने आपल्याला शिकवले. बाहेरून आल्यावर हातपाय धुणे, कपडे बदलणे, स्नान करणे हे सर्व आवश्यक आहे. त्याचबरोबर आहारशुद्धी आणि द्रव्यशुद्धीही आवश्यक आहे. आपला आहार ताजा, पौष्टिक, स्वच्छ वातावरणात तयार केलेला असावा. द्रव्यशुद्धी तर फारच आवश्यक.
द्रव्य हे चांगल्या मार्गाने, वैध मार्गाने मिळवलेले असावे, जे आपल्या कष्टाचे नाही, त्यावर आपला अधिकार नाही, अशी भावना असावी. गुरुदेव रानडे हे पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये नोकरीला होते. चुकून आपल्या हातून कॉलेजची स्टेशनरी वापरली जाईल या भीतीने ते आधीच खूप सारी स्टेशनरी आणून ठेवायचे की द्रव्यशुद्धी असायला हवी. आसक्ती, द्वेष, कपट, स्वार्थ, लोभ, मोह या विकारांचा नाश करून अंतःकरणाची शुद्धी करणं आवश्यक आहे. अशा प्रकारे शुचीमध्ये अंतर्बाह्य शुद्धी अपेक्षित आहे. आत बाहेरी चोखाळू सूर्य तैसा उजाळू. सूर्याची उष्णता आतही तेवढीच आणि बाहेरही तेवढीच, किंबहुना आत थोडी जास्तच असेल. पुढचा गुण सांगितलेला आहे दक्ष, म्हणजे अर्थातच सावधानता, चतुरता. परमार्थात काय किंवा प्रपंचात काय, सावधानता बाळगावीच लागते. गोंदवलेकर महाराज म्हणतात, दुसऱ्याने आपल्याला फसवू नये इतपत व्यवहारी आपण असावं. श्रीकृष्णाच्या चरित्रात ही दक्षता वेळोवेळी दिसते. कौरवांच्या दरबारात शिष्ठाईला गेला असता पुढला संभाव्य धोका ओळखून भगवंताने आधीच स्वतःला सुरक्षित करून घेतलं होतं. श्रीकृष्ण कधीही कोणत्याही क्षणी जरासुद्धा गाफील नव्हता. भारतीय युद्ध अखेरच्या टप्प्यात आले असतानाची गोष्ट आहे. धर्मराजाच्या चांगुलपणाच्या अतिरेकामुळे श्रीकृष्णाला सतत त्याला सांभाळावे लागते. एकदा अशीच घटना घडली. दुर्योधन तळ्यात लपला होता. त्याला अतिशय प्रेमाने सुयोधना अशी हाक मारली युधिष्ठिराने आणि म्हणला, सुयोधना बाहेर ये, आमच्यापैकी तुला पाहिजे त्याच्याशी तू गदायुद्ध कर. हे ऐकताच श्रीकृष्णाने धर्माची निर्भत्सना केली. युधिष्ठिरा, अरे हे काय करतोयस? तू पुन्हा सत्यानाशाची वेळ ओढावून आणतोयस. पण बोलण्यात वेळ न घालवता चतुराईने श्रीकृष्णाने दुर्योधनाची प्रशंसा सुरू केली. म्हणाला, दुर्योधना, तू इतका श्रेष्ठ गदाधर आहेस की तुझ्या पुढे देवसुद्धा टिकू शकत नाही. पृथ्वीवरले मानव काय टिकणार? त्यात एकटा भीमच काय तो तुझ्यासमोर उभा राहू शकेल? तो सुद्धा टिकेल की नाही शंका आहे. आता इतकं म्हटल्यावर दुर्योधनाला गदायुद्धासाठी भीमाकिरीज इतर कोणाचं नाव घ्यायची लाज वाटली आणि पुढला इतिहास आपल्याला माहीतच आहे. तेव्हा साधनेतही दक्ष राहणे आवश्यक आहे. गणिकेची गोष्टही मी तुम्हाला सांगितली होती. हम बन चुके ही भावना चालत नाही. शेवटपर्यंत दक्ष राहावे लागते. या मार्गीचा कापाडी महेशू अजूनही, महेशसुद्धा, भगवान शंकरसुद्धा अजून या मार्गातला प्रवासी आहे. अहो, घर स्वच्छ असलं तरी रोज झाडावं लागतं, तरच ते स्वच्छ राहते. म्हणून शेवटपर्यंत साधनेत दक्ष असावे लागते. पुढचा गुण सांगितला आहे उदासीन. आपण लावतो तो प्रचलित अर्थ इथे उदासीन या शब्दाचा नाही, तर उदासीनता म्हणजे अलिप्तता आणि तरीही प्रसन्नता. जगातील सर्व व्यवहार अलिप्तपणे आणि प्रसन्नपणे करायला हवेत. स्वामी वरदानंद भारती म्हणतात, प्रसन्नता आणि उदासीनता हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. उदास म्हणजे तटस्थ, शांत, गंभीर, कोणत्याही विकारांनी लिप्त न झालेला. हे विश्वची माझे घर अशी ज्याची भावना आहे त्याला दुःखी होण्याचे कारण काय? पुढला गुण आहे गतव्यथः. जग हे दुःख आणि व्यथा यांनी परिपूर्ण भरलेले आहे. तुकोबारायांनी म्हटलंच आहे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. अहो, हा मृत्यूलोकच आहे. इथं दुःखाचंच पीक येणार. कारल्याचा वेल लावला तर त्याला कारलीच येणार, द्राक्ष थोडीच येणार. बुद्धांची गोष्ट आपल्याला माहीत आहे. आपल्या मेलेल्या मुलाला जिवंत करा असं सांगायला एक आई त्यांच्याकडे आली. बुद्धाने तिला सांगितलं, ज्या घरी मृत्यू झाला नसेल अशा घरचे फक्त 4 मोहरीचे दाणे मला आणून दे.
बाई गाव फिरली, अख्खी पंचक्रोशी फिरली, पण असं कोणतंच घर तिला सापडलं नाही. ती उदास मनाने बुद्धांकडे परतली. बुद्धांनी तिला समजावून उपदेश केला. तेव्हा ह्या मृत्यू लोकांमध्ये दुःख, व्यथा, मृत्यू ही असणारच. आणि मग या अशा या जगात ज्याची व्यथा नष्ट झाली आहे, म्हणजेच गतव्यथः असा कुणी असेल का? पण संत मात्र याला अपवाद असतात. संतांना सुखी माणसाचा सदरा गवसलेला असतो. आता ते गतव्यथः असतात म्हणजे काय? त्यांना शारीरिक मानसिक दुःख नसतं असं नाही, तर शारीरिक आणि मानसिक दुःख त्यांचे मन विचलित करू शकत नाही. संतांनाही प्रापंचिक अडचणींना तोंड द्यावे लागले. कित्येक संतांना रोगाशी सामना करावा लागला. श्री रामकृष्णांचे उदाहरण घ्या ना. त्यांना कॅन्सरसारखा भयंकर रोग झाला होता. एका साधकाने त्यांना सांगितले की महाराज, आपण कालीमातेला प्रार्थना का करत नाही? त्यावर परमहंस रामकृष्णाने उत्तर दिले, मातेला माझ्यापेक्षा जास्त समजते. देहाच्या व्यथेकरिता मातेला त्रास कशाला देऊ मी? तिला कळतं ना मला काय द्यावं आणि काय देऊ नये म्हणून. अहो, ही व्यथा देहाला आहे, मला नाही. तेव्हा संत हे सदैव आत्मसुखात मग्न असतात, म्हणून त्यांना दुःखाची खंत नसते, त्यांना त्रास जाणवत नाही. आणि असं गतव्यथः होणं हे उत्तम भक्ताचं लक्षण आहे. पुढचा गुण सांगितलेला आहे सर्वारंभ परित्यागी. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा आरंभ करायचा नाही असं नाही. इथं आळस अभिप्रेत नाही. गोष्टीचा आरंभ करायचा, कार्याला सुरुवात करायची, पण तो अहंकारयुक्त नाही. कोणत्याही अपेक्षा न ठेवता अपेक्षा शून्य म्हणजे मगाशी जसा अनपेक्ष सांगितला त्या पद्धतीने कार्य करायचं. आद्य श्री शंकराचार्य असेतू हिमाचल हिंडले, केवढी ग्रंथसंपदा निर्माण केली, पण त्यांना स्वतःला त्यातून काहीही मिळवायचं नव्हतं. फक्त लोककल्याणाची तळमळ होती. आपल्या श्री स्वामींनी ज्ञानेश्वरीचा प्रचलित मराठी भाषेत अनुवाद केला. स्वामींना स्वतःसाठी याची गरज नव्हती. त्यांना मूळ ज्ञानेश्वरी चांगली अवगत होती. पण आपल्यासारख्या सामान्यांना कळावे म्हणून त्यांनी हे परिश्रम केले. केवळ इतकंच नाही, तर प्रकाशनाबाबत बारीक सारीक सूचना दिल्या. ग्रंथ हाताळायला जड जाऊ नये म्हणून 2 प्रतीत छापावा. ज्येष्ठांनाही वाचणे सुलभ व्हावे म्हणून मोठा टाईप ठेवावा. मुख्य म्हणजे सर्वांना परवडेल अशी किंमत ठेवावी. आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे आजही सेवा मंडळ त्याच पद्धतीने अत्यल्प किमतीत ग्रंथ उपलब्ध करून देते. तर सांगायची गोष्ट इतकीच की संसारी माणसाच्या दक्षतेने श्रींनी बारीक सारीक व्यवहार्य सूचना केल्या. ही सर्व दक्षता घेण्यात त्यांचा वैयक्तिक स्वार्थ कोणताच नव्हता. केवळ लोकांचे हित साधणे हाच हेतू होता. हा सर्वारंभ परित्याग आहे. संतांच्या कर्माची एकच प्रेरणा असते, ती म्हणजे लोककल्याण. कर्तेपणाचा अभिमान नाही की स्वार्थाचा लवलेश नाही. हे सर्व गुण अंगी बाणवणारा भक्त मला प्रिय आहे असं भगवंत सांगतात. या सर्व गुणांची एक साखळीच आहे. एकातून एक निर्माण होणारा हा गुण आहे. या गुणसमुदायांकडे लक्ष ठेवून वाटचाल केली तर आत्मोद्धार दूर नाही. या पुढला श्लोक आहे 13व्या अध्यायातला 32वा श्लोक. यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. 12व्या अध्यायात भक्तियोग सांगून झाला. आता भगवंत ज्ञानाकडे वळले आहेत. निर्गुणाचा महिमा सांगतायत. या अध्यायात भगवंताने स्वतःच बोलायला सुरुवात केली आहे. या अध्यायात
मुख्यत्वे दोनच विषय आलेत. क्षेत्र व क्षेत्रज्ञाची माहिती आणि पुरुष प्रकृतीचा विषय. या अध्यायामध्ये मुख्यत्वे मीचा विचार केला आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजेच शरीर आणि आत्मा कसे वेगळे आहेत ही मूलभूत गोष्ट सांगितली आहे. म्हणून हा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. भगवंत म्हणतात हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे. शरीराची मशागत करावी लागते, जशी शेताची करावी लागते तशीच. शेतात अनेक गोष्टी पिकतात. काय पिकवावे काय नाही या दोन्हीचा विचार करावा लागतो. गाजर गवत पाऊस पडो न पडो वाढतच राहतं. गहू तांदूळ मूग अशी पिकं घ्यायची तर दक्ष राहावे लागते, मशागत करावी लागते, त्यांची काळजी घ्यावी लागते. तण पेरावं लागत नाही, ते आपोआप वाढतं, पण ते उपटावे मात्र लागते. दुर्गुण आपोआप वाढतात. त्या वाढीकडे थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी ते माजतात आणि मग काढून टाकणं फार कष्टाचं होतं. शेत म्हणण्यामागे हे चांगल्याची वाढ आणि वाईटाचा त्याग हे अभिप्रेत आहे. भगवंत म्हणतात हे शरीर तुझं आहे, त्यात काय पेरायचं आणि काय नष्ट करायचं हे ठरवण्याचे स्वातंत्र्य तुला आहे. आता दुसरी संकल्पना आहे क्षेत्रज्ञ. क्षेत्राला जाणणारा जो आहे तो क्षेत्रज्ञ. हा क्षेत्रज्ञ म्हणजे मीच आहे असं भगवंत म्हणतात. प्रत्येक भूतमात्रामध्ये परमेश्वराचा वास आहे हीच गोष्ट भगवंत पुन्हा एकदा इथे सांगतात. आकाश वस्तुतः एकच आहे, पण निरनिराळ्या घटात वेगवेगळे आहे असे भासते. त्याचप्रमाणे सर्व भूतांच्या ठिकाणी एक रूपाने स्थित असूनही आत्मा वेगळा असल्याप्रमाणे वाटतो. देहात वसलेल्या जीवात्म्याला भगवंतानी आपला अंश म्हटलेला आहे. आणि आता या क्षेत्र क्षेत्रज्ञाचं ज्ञान म्हणजे काय, तर क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ कोणास म्हणतात आणि त्या दोघांचा परस्परांशी काय संबंध आहे हे जाणणे म्हणजे ज्ञान. या श्लोकामध्ये आत्म्याचे स्वरूप प्रकट केले आहे. दुसऱ्या अध्यायात सांख्ययोग सांगताना सुद्धा आत्म्याचे सविस्तर वर्णन केलं होतं. आत्मा हा कापता न येणारा, जाळता न येणारा, वाळवता न येणारा, नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर, अव्यक्त, अचिंत्य आणि विकाररहित म्हणजे अविकारी आहे. आकाशा न लगे लेपू जैसा, तसा या श्लोकामध्ये भगवंतानी आत्मा लिप्त होत नाही हे उदाहरण देऊन स्पष्ट केलं आहे. आकाश सर्वत्र व्यापलेले आहे. एकही जागा अशी नाही की जिथे आकाश नाही. आकाश सूक्ष्म आहे, त्यामुळे ते लिप्त होत नाही. उकिरडा, बाग, समुद्र, हिमालय या सर्वत्र आकाश एकच आहे. 6ही ऋतूमध्ये आकाश एकच असतं. त्याच आकाशाप्रमाणे आत्मा देहात सर्वत्र स्थित असूनही देहाच्या गुणांनी तो लिप्त होत नाही. म्हणजे तो देहात असूनही अलिप्त आहे. त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषही कशात लिप्त होत नाही. चांगल्या कर्मातही नाही आणि वाईट कर्मातही नाही. अर्थात वाईट कर्म त्याच्या हातून घडतच नाहीत. अहो, चिखलाचा लेप लागला काय आणि कस्तुरीचा लेप लागला काय, तो मूळ रूपाला बाधित करणारा लेपच आहे. लाकडात सुप्त रूपात अग्नी असतो, पण अग्नी म्हणजे लाकूड नाही. रात्री दिव्याच्या प्रकाशात घरातले सर्व व्यवहार चालतात, पण दिवा ही कर्मे करतो असं म्हणता येईल का? दिवा फक्त प्रकाश देतो. त्याचप्रमाणे म्हणजे त्या चैतन्यामुळे कर्म होतात, पण त्याचा लेप आत्म्याला लागत नाही. सूर्य उगवल्यावर जगाचे व्यवहार सुरू होतात. सूर्यप्रकाशात कित्येक कार्य घडतात, कधी चांगली कधी वाईट. अख्ख्या चराचराला सूर्य ऊर्जा देतो, त्यामुळे ही सृष्टी चाललेली आहे. पण हे सगळं सूर्य करतो असं म्हणता येईल का? त्याचप्रमाणे
आत्म्याच्या प्रकाशात म्हणजे आत्म्याच्या चैतन्य कर्म घडतात, पण त्याचा लेप त्याला लागत नाही, कारण तो निर्गुण आहे. एकच वीज असते, ती वेगवेगळ्या उपकरणातून वेगवेगळी कार्य करते. एसीला ज्या विजेचा पुरवठा केला जातो त्यामुळे गारवा निर्माण होतो, हीटरमुळे उष्णता निर्माण होते. दुराचारी माणसाचा आत्मासुद्धा निर्गुणच असतो, कारण आत्म्याच्या रूपाने त्याच्यात असलेले ईशतत्व शुद्धच असते. त्रिगुणाच्या प्रभावाने कर्मे घडतात. अशी दुराचारी कर्मे तमोगुणाच्या प्रभावाने घडतात. आत्मा अकर्ता आहे, तो कशातच लिप्त होत नाही, आकाशाप्रमाणे. असा हा आत्म्याचा अलिप्तपणा या श्लोकात सांगितलेला आहे. यानंतरचा पुढला श्लोक आहे 14व्या अध्यायातला 22वा श्लोक. प्रकाशैच प्रवृत्त्यैच मोहमेव च पांडव, न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति. 13व्या अध्यायातल्या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शरीर आणि आत्मा यातील भेद काय आहे आणि या संकल्पना आपण पाहिल्या. आता या अध्यायात प्रकृतीचं कार्य असणाऱ्या सत्व, रज, तम या तिन्ही गुणांचे विभागपूर्वक वर्णन केलेलं आहे. म्हणून हा गुणत्रय विभाग योग. 3 गुण कोणते कोणते तर सत्व, रज आणि तम. ते आत्म्याला देहाच्या बंधनात टाकतात. सत्वगुण हा निर्मळ आणि प्रकाश उत्पन्न करणारा आहे, विकाररहित आहे. तरीही तो सुखाच्या आसक्तीने आणि ज्ञानाच्या अभिमानाच्या संबंधाने आत्म्याला बंधनात टाकतो. रजोगुण हा इच्छा आणि आसक्ती यातून निर्माण होतो. कर्माच्या आणि त्याच्या फळाच्या संबंधाने आत्म्याला बांधतो. तमोगुण हा तर काय अज्ञानापासूनच निर्माण होतो. प्रमाद, आळस आणि झोप यांनी आत्म्याला बांधतो. एक गोष्ट इथे स्पष्ट करावीशी वाटते, आत्मा मुक्तच आहे, पण अविद्येमुळे हे बंधन निर्माण होते. हे तिन्ही गुण आत्म्याला शरीराच्या बंधनात बांधतात. मनुष्याला कर्म करण्यासाठी त्रिगुणच कारणीभूत ठरतात. अर्जुनाने भगवंताला एक प्रश्न विचारला. कोणाच्या प्रेरणेमुळे माणूस पाप करायला उद्युक्त होतो? त्यावर भगवंताने उत्तर दिलं, काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भव हा. भगवंतांनी सांगितलं की काम आणि क्रोध हा रजोगुणातून निर्माण होतो आणि तो मोठा महाखादाड आहे, महापापी आहे आणि तोच माणसाला दुष्कृत्य करायला कारणीभूत होतो. काम आणि क्रोध हे रजोगुणाचे पुत्र आहेत, पण तमोगुण रूपी काकाला ते जास्त प्रिय आहेत. आता या श्लोकात काय सांगितलंय? ह्या त्रिगुणांना ओलांडून जाणारा पुरुष हा गुणातीत असतो आणि गुणातीत मनुष्य परमेश्वराला प्राप्त होतो. तर हा गुणातीत झालेला पुरुष कसा असतो हे या श्लोकात सांगितलेलं आहे. गुणातीत पुरुषाची लक्षणे सांगणारे काही श्लोक भगवंतांनी या अध्यायात सांगितले. त्यापैकी हा पहिला श्लोक आहे. भगवंत सांगतात, जो पुरुष सत्वगुणाचं कार्य असलेला प्रकाश, रजोगुणाचं कार्य असलेली प्रवृत्ती आणि तमोगुणाचं कार्य असलेला मोह प्राप्त झाला असता विषाद मानत नाही, किंवा हे प्राप्त झाले नाहीत तर ते प्राप्त व्हावेत अशी इच्छाही करत नाही. मानवी जीवन हे त्रिगुणात्मकच आहे, त्यामुळे गुण उत्पन्न होणे यात गैर काहीच नाही, ते स्वाभाविकच आहे. पण त्यामध्ये विवेक ठेवणं आवश्यक आहे. पशु आणि मानव यांच्यात हाच तर फरक आहे. भूक लागली तर अवश्य जेवावं, झोप आली तर झोपावं, पण किती जेवावं किती झोपावं याचं तारतम्य बाळगणं आवश्यक आहे. झोप हा तमोगुण, पण तो योग्य प्रमाणात शरीराला आवश्यकच आहे. पण उठसूट झोपू नये
हे लक्षात ठेवावं. रजोगुण हा कर्माला प्रवृत्त करतो. मी मोठा कर्मयोगी असा अहंकार गुणातीत माणसाला नसतो. किंवा कर्मप्रवृत्ती थांबली तर त्याला त्याचं दुःख होत नाही. सत्वगुणामुळे ज्ञानाचा प्रकाश अंतःकरणात निर्माण झाला तर त्याला त्याचा ताठा वाटत नाही. किंवा तमोगुणामुळे तो मोहग्रस्त होत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, उन्हाळा किती प्रखर झाला तरी तो अग्नीला जाळत नाही. तमोगुण ज्ञानी माणसावर सत्ता गाजवू शकत नाही. पावसामुळे समुद्राला कधीही पूर येत नाही. हिमालयाला थंडीमुळे कधी हुडहुडी भरत नाही. गुणातीत माणूस साक्षी भावाने गुणांचा खेळ बघतो. अमृतधारा काव्यात स्वामी स्वरूपानंद या षड्रिपूंना उद्देशून म्हणतात, या बाळानो खुशाल खिदळा खेळा. लहान मुलांचा खेळ पाहावा त्या कौतुकाने स्वामी त्रिगुणांचे खेळ पाहतात. रिंग मास्टरच्या ताब्यात वाघ, सिंहासारखे क्रूर प्राणी असतात, पण त्यांना ताब्यात ठेवायला एक वेळ सोपं, पण ह्या त्रिगुणांना ताब्यात ठेवणे, त्रिगुणांवर हुकमत गाजवणे हे त्यापेक्षाही महाभयंकर आहे. पण योगी पुरुष या त्रिगुणांना सहज ओलांडून गेलेले असतात. कारण स्वामींच्याच शब्दात सांगायचे तर, परितीक्ष्ण तर माझ्या सोहम तलवारीची धार. सोहम भावामुळे परमात्म्यात नित्य रत असल्यामुळे, आत्मानंदात मग्न असल्यामुळे ते त्रिगुणांवर राज्य करू शकतात. भगवंताला नेहमीप्रमाणे अर्जुनाने एक प्रश्न विचारलाच, की इतकं तू गुणातीत पुरुषाचं वर्णन केलं आहेस, पण हे गुणातीत कसं व्हायचं? तर भगवंतांनी सांगितलं, गुणातीत होण्याचा एकच उपाय नित्य निरंतर अव्यभिचारी भक्ती, हाच तो मार्ग आहे. हाच गुणातीत होण्याचा उपाय आहे आणि हाच अक्षय आनंदाचा ठेवा आहे. हरिओम तत्सत.